ए करे वा जाऊन देऊन येताना हनुमानाच्या मंदिरात आज कीर्तन आहे ना रात्रभर. लापशी केली प्रसादाला. हा तुझ्यासाठी पण ठेवली थोडी. जा. आई मी नाही जाणार, तू ये ना माझ्या संग. बघ किती अंधार झालाय. अगं इकडं ती काय ठाऊक आहे का? काय? ही रान मारुतीची माळ आहे. मी तुला करता आणलेली. का सांग बरं? का? कारण आमची करेवा अंधाराला लय घाबरते ना. पण आता कधी अंधारात भीती वाटली की फक्त या माळेला हात लावायचा. तुला काही नाही व्हायचं. अगं तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, तसाच विश्वास या माळेवर ठेवायचा. काही नाही व्हायचं तुला. जा बाळा. हा हे घे. तुला कशा पायी हात लावते पोरीला? काळ्या
हाय काय र काळ्या कुठं आहे पारापाशी दिसला नाही मला काळ्या अरे इथं झोपलायस वय हा अरे पारापाशी किती वाट पाहिली मी तुझी आणि ही काय झोपायची जागा आहे वय आळशी झालंय वेला उठ अरे तिरक्या काय खाल्लंय का यानं भूक लागली असेल ना मग उठ बाबा काहीतरी खायला घेऊन येते आमच्या कचेरीजवळ बी 3 कुत्री मेली आज म्युन्सिपाल्टीच्या लोकांनी इश टाकलं होतं रानटी कुत्र्यांना माराया. अरे मग काय झोपला होतास वय तू हे काय बेवरच कुत्र आहे वय हे बाळा काळ्या अरे काय नाही वयाचं तुला अरे सकाळच्याला आला होतास की मला टिकडी पुत्र सोडायला उठ बाबा उठ काय नाही व्हायचं ए तिरक्या याला आत्ताच आत्ता घेऊन जा बघू तालुक्याला डॉक्टरकडं याचा काय उपयोग नाही व्हायचा आता मरल ते. अरे असं कसं बरं काय बी काय बोलतो काय काळीच बेळीच हाय का नाही तुला अरे तुझ्या डोळ्यामोर जीव सोडायला येते आणि तुला काहीच कसं वाटत नाही माणूस आहेस कसा इथं नाहीस अरे 2 वर्ष पोटच्या पोरावानी वाढवलं याला आपण नाही तू पोटचं पोरगा असतं ना तर खांद्यावर घेऊन चालत गेलो असतो तालुक्यापर्यंत. ते नशिबातच नाही ना माझ्या. आज काळ याला काय झालं तर तो जबाबदार असेल यादा ठेव अरे नरकात जाशील नरकात हीच जबाबदारी. आज लग्नाला इतकी वर्ष होऊन बी पोटचं पोरग नाही मीच जबाबदारी. लोकांनी गावापासून तोडलं मीच जबाबदारी. समद आयुष्य भरड होऊन गेलं ह्याला पण मीच जबाबदार आहे. ए ये मी आज मारलं काळ्याला लोक बोलतात ते खरंच आहे वांजबाईनं हात लावलेली कुठली बी गोष्ट वांजून जाते मरून जाते हे शरीर स्वतःलाच का ते संपवत मग काय करू येडीबिडी झाली का काय तू काय वंगाळ बोलायला लागले इकडे बघ माझ्याकडे बघ आण घे मारुतीची आण घे स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करणार नाही म्हणून आण घे असं करू नको पोरी एवढं
नाही संपलेलं सगळं. उपाय आहे, नवस आहे एक. विश्वास नाही माझा देवावर. एवढं नवस केलं, उपास तापास केलं, देवानं फक्त मला जगण्याचा हक्क दिला, जगवण्याचा नाही. कशाला मानायचं मग अशा देवाला? समत देव कापडात गुंडाळून टाकून दिलं माळ्यावर. अगं असं बोलू नये पोरी, आपलाच विश्वास कमी पडतो देवावरचा. माझा बी नव्हता विश्वास तुझ्यासारखाच देवावर. पण मी ज्या नवसाचं बोलतोय तिला गुण आलेला पाहिलाय मी माझ्या डोळ्याने. तुझा जन्म त्याच नवसाचा आहे. म्हणजे लग्नाला 5 वर्ष झाले, पण पाळणा हल्ला नाही. समदे उपाय करून झाले. तुझी आई वांझ आहे, वांझ आहे तुझी आई असं अख्खं गाव बोलायला लागलं. तिला फार वाईट वाटायचं. तुझ्यासारखंच पोटावर वन होतं तिच्या. लई दुस्वास करायची ती तिच्या शरीराचा. विहिरीवर जाऊन कळशीनं पाणी वतून वतून घ्यायची अंगावर. मरेपर्यंत ही सवय सोडली नव्हती तिने. मी तिला समजवायचो, अगं तुला मूल होत नाही म्हणून स्वतःचा जीव घ्यायचा अधिकार कोणी दिला तुला? आणि तू एकटी आहेस का? मी आहे ना सोबत तुझ्या. मग एक दिवस कुठल्या म्हातारीनं कुणास ठाऊक तिला एक नवस सांगितला. तुझ्या आईचा बक्कळ विश्वास होता देवावर. मी नको नको म्हणताना ती गेलीच. पण नवसाला गुण आला. बाळण झाली ती. काय योगायोग बघ ना. एकाच घरात 2 वांझ बनवून पाठवलं त्या मारुतीनं. अगोदर का नाही बोललास मग या नवसाबद्दल? आट घातली होती तुझ्या आईनं. तू नवसाची आहे हे तुला कधीच कळू नये म्हणून. का? तिच्या वांझपणाला घाबरली असेल ती. कदाचित तिच्या पोटी तू पण वांझ निपटशील अशी येडी भीती वाटली असेल तिला. पण तो नवस सोपा नाही पोरी. काय आहे तो नवस? सोमेश्वराच्या डोंगराच्या पल्याड रानमारुतीचं एक मंदिर आहे. लहानपणी आपण 2-3दा गेलतो तिकडे, आठवते? नाही नाही, गावातलं मारुतीचं मंदिर नाही. नाही ते नाही, तळ्याजवळच रानमारुतीचं मंदिर. फक्त शेंदूर फासलेली मूर्ती तेवढी आठवते. आणि त्याचं काय?
अंधाऱ्या पंधरवड्यात रात्री 12 नंतर अंगात नवी खणाची साडी नेसायची आणि हातात एक नारळ आणि कंदील घ्यायचा आणि सोमेश्वराचं जंगल आहे ना ते ओलांडून पलीकडे एक रानमारुतीचं मंदिर आहे तिथं जायचं पाळी नसताना एकटीनच. तिथं आपोआप धुनी पेटलेला असतो असं म्हणतात. त्या धुनीला नमस्कार करायचा, रानमारुतीला नमस्कार करायचा आणि नारळ देवळासमोरलं झाड येत तिथं पुरायचं आणि मग घरला यायचं. मध्यरात्री नंतर निघायचं आणि सूर्योदयाच्या आतच घरी यायचं. मंदिरापर्यंत पोहोचलात की नवस पूर्ण झाला समजा. पण तिथं एकटीनं कसं जाणार? रानमारुतीचं तळ तर लई लांब आहे इथनं. आणि सोमेश्वरच्या डोंगरात नंतर दिवसा जायला बी बाप्या माणसं भीत्यात. वाटेत एकने 100 दुखणी. परवाच पाटलाच्या गाई पळवले म्हण वाघानं. समधी पण त्या जंगलात वाघ आहे. आणि तिथं पतूर चालत जायचं म्हणजे 2 तास तर लागतील की जायला. नाही, रातच्याला काय मी दिवसा बी एकटी जायची नाही तिथं. अरे म्या काय कुणीच जाणार नाही तिथे एकटा. पण हाच तर नवस आहे. पण जितका अवघड नवस तितकंच मोठं फळ. इतक्या रातच्याला इतकं लांब एकटीनं जाणं अवघड आहे. पण जर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलात तर देव पण तुमची वांजकूज उजवतो. ती म्हणत होती लय बायकांना अनुभव आहे. पण वाटेत काय झालं म्हणजे? हा होऊच शकतं की जीव पण जाऊ शकतो. पण वांज म्हणून जगण्यापेक्षा देवाचा नवस पूर्ण करताना मेले तर पुढच्या जन्मी तरी माझी वांजकूस फळल. मला खात्री आहे तो रानमारुती मला काही म्हणजे काही होऊ द्यायचा नाही. या नवसा पाठी लपलेली त्याची परीक्षा मला समजतीये. तो राज्याला माझी काळजी घेईल, मला तिकडे सुखरूप घेऊन जाईल. एवढा विश्वास माझा त्याच्यावर आहे की नाही एवढंच त्याला बघायचंय. माझा आहे. मला फार काळजी वाटली तिची. मी म्हणलं तुला पोर नाही झालं तरी चालेल, पण तू मला सोडून गेली तर मी काय करू. पण ऐकलं नाही तिनं, गेलीच ती. पण देव पावला बघ. पण असं कसं होईल? अरे जे आड्यातच नाही ते पोऱ्यात येईल कसं? देवावर विश्वास ठेवायला आपणच कमी पडतो. पण एकदा का तिकडं पोचलं आणि जमून आलं तर काय होतंय हे मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय तुझ्याकडे बघून. हे बघ, तू हा नवस करच असं मी तुला म्हणत नाही, पण जे काय करशील ते नीट विचार करून कर. पण एक लक्षात ठेव, या नवसात देव पावणार का नाही या प्रश्नाला तारा नाही. देव पावणारच हा विश्वास महत्वाचा आहे. एक वज डोक्यावरून उतरल्यासारखं वाटतंय बघ. चल, चल. जा तू. ही रान मारुतीची माळ आहे. तुझ्याकरता आणली होती मी, कारण आमची एक रेवा अंधेराला घाबरते ना.
रात्री 12 नंतर अंगात नवी खणाची साडी नेसायची आणि हातात एक नारळ आणि कंदील घ्यायचा आणि सोमेश्वराचं जंगल आहे ना ते ओलांडून पलीकडे एक रानमारुतीचं मंदिर आहे तिथं जायचं पाळी नसताना एकटीनच. पण जितकं अवघड नवस तितकंच मोठं फळ. इतक्या रातच्याला इतकं लांब एकटीनं जाणं अवघड आहे. पण जर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलात तर देव पण तुमची वांज कुज उजवतो. ती म्हणत होती लय बायकांना अनुभव आहे. पण रस्त्यात काय झालं म्हणजे? होऊ शकतं की जीव पण जाऊ शकतो.
तुझ्याशिवाय इथं पण तू येऊ शकले नसते बघ. तूच पूर्ण करून घेतलास नवस. असंच पाठीशी राहा बाबा, असंच पाठीशी राहा. काय नवस का? होय. नारळपुरा तिथं पुरा. डोईवरनं पाणी घेतलंय का? वय पाळी नाही ना? अरे सोड. काय चला करला? चला, काही नाही होत. चला, काही नाही होत. काही नाही होत. घाबरू नका. ही रान मारुतीची माळ आहे, मी तुला करता आणलेली. तुझा जन्म त्याच नवसाचा आहे. मीच जबाबदार. आज लग्नाला इतकी वर्ष होऊन बी पोटचं पोरग नाही. मीच जबाबदार. अट घातली होती तुझ्या आईनं. तू नवसाची आहे हे तुला कधीच कळू नये म्हणून. तिथं जायचं पाळी नसताना एकटीनच. पण नवसाला गुण आला. बाळण झाली ती. काय योगायोग बघ ना. एकाच घरात 2 वांस बनवून पाठवलं त्या मारुतीनं. कुठं चालली? नवस बोलायचं आहे. अगं पण तुझा तर देवावर विश्वास नव्हता ना? आधी नव्हता, पण त्याची आणि त्याच्या नवसांची गरज का आहे हे आलंय माझ्या ध्यानात. आणि निश्वास असला काय आणि नसला काय, त्याची लई गरज आहे बघाच माझ्यासारख्या बायांना. एवढी रान मारुतीला जाऊन आली, त्यानं काही झालं नाही. दोष तुझ्यातच असेल तर तो तरी काय करेल मला? दोष हायच. रान मारुतीला जाऊन आल्याने एवढं तर ध्यानात आलं की दोष हायच.
रान मारुती काही एकच देव नाही, लई आहेत. कोण तर मदत करेलच की माझी. जा. काय योगायोग बघ ना, एकाच घरात 2 वांस बनवून पाठवलं त्या मारुतीनं.